हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर आज बाहेर खूप पाऊस पडतोय आणि बाहेर पाऊस पडायला लागला की बाहेरचं वातावरण सगळं बदलून जातं. एकदम थंडगार वातावरण होतं आणि घरामध्ये गरमागरम काहीतरी खायची इच्छा होत असते. असं तर पावसाळा चालू झाल्यापासून दररोजच काहीतरी काहीतरी बनवायचं चाललेलं आहे. कारण मुली शाळेतनं किंवा ट्युशनमधनं जेव्हा घरी परत येतात ना, त्यावेळेला बाहेर एकदम गारटून आलेले असतात आणि घरात आलं की असं गरमागरम काहीतरी दिलं की त्यांना पण छान वाटतं. त्यामुळं मग असे काहीतरी वेगवेगळे पदार्थ माझे चाललेले असतात बनवायचे. तर आज मी त्यांच्या आवडीचं चिकन 65 बनवणार आहे. त्यांना ते खूप आवडतं. म्हटलं चला आज चिकन 65 बनवूया. मग त्याची रेसिपी पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते. त्याचीच तयारी माझी इथं चालू होती. कढीपत्ता मला आणायचा होता. कढीपत्ता आणण्यासाठीच मी इथं चाललेली आहे. बाहेर पाऊस चालला आहे आणि इथं गवत बघा किती वाढलेलं आहे. एखादं झाड आपण लावतोय त्यावेळेला त्याची किती काळजी घेतो तरीसुद्धा ते जगते की नाही याची गॅरंटी नसते. पण गवत मात्र त्याला काय त्याची केअर पण करायला लागत नाही किंवा काहीच नाही. थोडं जरी पाणी पडलं की गवत उगवायला चालू होतं. असं म्हणतात ना की गवताला मरण नसतं. गवत काढून काढून कंटाळ येतो अक्षरशः, पण ते इतकं वाढतंय की बस. आणि हे आमचं कढीपत्त्याचं झाड, खूप छान वास आहे या कढीपत्त्याला. एक 2-3 पानं जरी घातली ना तरीसुद्धा खूप छान फ्लेवर येतो याला. मस्त आहे. आणि पाऊस किती छान वाटतोय बघा. मला तर खिडकीतनं बघायला पाऊस आहे ना खूप आवडतो. खूप छान वाटतं असं किचनच्या खिडकीमध्ये असं स्वयंपाक करत करत बाहेर पाऊस बघायला एकदम मस्त वाटते. तुम्हाला आवडते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं फ्लेवरसाठी मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता तुम्ही ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर घाला, नाही किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालतं. वापरते चिंग्सचा. आता इथं सगळं हे दिलेलं असतं किती घालायचं, काय घालायचं. आता इथं अंडं पण दिलेलं आहे. अंडं पण घालायसाठी दिलेलं आहे, एक अंडं घाला म्हणून. पण मी अंडं नाही घालत कारण मला आवडत नाही ते त्याची टेस्ट. त्यामुळं मग मी अंडं न वापरता हे बाकीचं सगळं वापरते. प्रत्येक वेळेला वेगवेगळे मसाले असतात त्यामुळं टेस्ट पण छान वेगवेगळी लागते. त्यात जे सामान सांगितलं आहे ते मी टाकत असते. आता यामध्ये आलं लसूण आणि कढीपत्ता सांगितलेलं आहे ते याच्यात टाकून घेते. मसाला, 400 ग्रॅम चिकनसाठी एक पॅकेट वापरायचं आहे. तर माझे 1 किलो चिकन आहे. 1 किलोच्या हिशोबाने मी टाकते. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. ह्या मसाल्याला आहे ना कलर अजिबातच नाही आहे. मग आपल्याला जर पाहिजे असेल कलर तर कलर घालायचा, नाहीतर नाही घातला तरीही चालते. काय टेस्टला काय त्याच्यामुळं काय फरक पडत नाही, फक्त कलरच येत नाही एवढाच फरक आहे. तर छान मिक्स करून घेते. छान मिक्स करून घ्यायचं. अशा पावसाळ्यात आहे ना बाहेर मस्त पाऊस, आत गरम गरम मस्त 65 खायला मजाच छान येते. पावसाळ्यात कुठला पण गरम पदार्थ करा, खायला भारीच वाटतं. आमच्यात 65 खूप आवडते सगळ्यांना, त्यामुळे मग म्हटलं चला 65 आज बनवूया. त्या बाहेरचं विकत आणण्यापेक्षा मला वाटतं घरी बनवलेलं कधी पण चांगलं. कारण घरचं ते घरचंच असतं, हायजीन पण असतं आणि टेस्टला पण छान लागतं. आपल्याला माहिती आहे आपण कुठले पदार्थ घालतोय, त्यात काय घालतोय काय नाही. हेल्दी टेस्टी मस्त घरचं. आणि झाकून मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. आणि मग परत मुली आल्या की छान गरमागरम तळून देता येते. आज मस्त तेल लावलेलं आहे चपचपीत, बघू शकताय. तेल भरपूर लावलेलं आहे. हेअर वॉश करायचं होता मला, पण म्हटलं आज राहू दे, उद्या करूया. म्हणजे आता मला हेअर वॉश करायचं होता, म्हटलं तासभर केसांना तेल ठेवायचं आणि परत मग धुवून टाकायचं. पण परत असं म्हटलं की आता आज नॉनव्हेज पण खाणार आहे, असं पण उद्या केस धुवायलाच लागणार आहेत मला, तर उद्याच धुऊया. उद्या सकाळी आता हेअर वॉश करेन. आणि हेअर केअर रुटीन माझं खूप दिवस झालं मी तुमच्याबरोबर शेअर नाही केलेलं, तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते की आता सध्या मी काय करते. आता मुली यांची वाट बघायची. आता 65 करतोय तर 65 बरोबर थम्सअप किंवा पेप्सी कोल्ड्रिंक्स आणण्यापेक्षा आहे ना मला सोलकढी खूप छान वाटते.
हेल्दी पण असते आणि बनवायला पण काय इतकं काय जास्त वेळ लागत नाही, फक्त काय त्याचं नारळाचं दूध काढायला जास्त वेळ लागतो. तर सोलकढी सुद्धा मी बनवून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून 65 बरोबर खाता येईल. तर सोलकढीची रेसिपी आहे ना, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्याबरोबर. आत्ता हे 65ची रेसिपी ह्याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. पण पाऊस तर इतका पडतोय ना, तुमच्याकडे पण पडतोय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळी घरातली झाडं बघू शकताय, किती झाडं झालेत माझ्याकडं. आणि हे झाड आहे, हे आहेच, हे पण किती छान ग्रो झाले बघा, खूप मस्त ग्रो झाले. पावसाळ्यात आहे ना हे खूप छान ग्रो होते. बघू शकताय मनी प्लांट्स किती झालेले आहेत माझे. आता कटिंगचे म्हणाल तर माझ्याकडं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं त्यावेळेला हे आणि हे होते, आणि ते कोपऱ्यातलं मोठं झाड. आणि हे कटिंग्स आहेत ना, हे मी परत आणलेले आहेत, आमच्या मावशींच्याकडून आणलेले आहेत. एवढे कटिंग्स आणलेले आहेत. आता हे सगळं क्लीन करून मला घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे जे जेट प्लांट आहे, हे एकच होतं आपल्याकडं. हे पण मी एका मैत्रिणीकडून आणलं होतं आणि ती फक्त स्टिक होती. आणि त्याला पण हे आहे ना आता आलेलं आहे. हे सगळं छान ग्रो व्हायला लागले ते, आणि बघून खरंच खूप छान वाटते, मस्त ग्रो होते. आणि हे तुम्हाला दाखवलं होतं मी, हे स्नेक प्लांट हे दाखवलं होतं. हे पण छान आता ग्रो व्हायला लागले. मी एक ऑब्झर्व केलंय, हे उन्हात ठेवलं ना ह्याची ग्रोथ होत नाही. आणि हे छोटंसंच होतं, हे पण आता छान वाढायला लागले. आणि ह्याचंच हे बेबी आहे, छान ग्रोथ व्हायला लागल्या. ह्याला ऊन अजिबात चालत नाही, म्हणजे थोडंफार ऊन, कोवळं ऊन चालतंय, पण जास्त उन्हात ठेवलं तर त्याची पानं अशी सुकल्यासारखी होतात. त्यामुळं जास्त उन्हात हे नाही ठेवायचं. इंडोर प्लांटच आहे ते, आणि हे सगळे इंडोर प्लांट आहे, छान ग्रो होते. आणि एक दाखवायचं आहे, हे जे आहे पामचं मी लावलं होतं, म्हणलं बघूया येतंय का. कारण बाहेर जे पाम आहेत ना त्याला एक छोटंसं हे आलं होतं, मी घरात आणलं, म्हणलं बघूया लावून. ह्याच्या थोडंसं खत वगैरे घातलं होतं, पण हे थोडंसं असं वाळून गेले असं मला वाटतंय. बघूया आता अजून कसं हे टिकतंय. आता हे सगळं वॉश करून घेते, पाणी वगैरे बदलून घेते, आणि जे मातीतली झाडं आहेत त्यांना सगळ्यांना पाणी घालून घेते. छान छान ग्रो व्हायला लागलेत झाडं. आणि मेन तुम्हाला दाखवते, हे माझं मस्त असं झाड. आणि हे सगळ्यात पहिलं आपलं मनी प्लांट बघू शकताय, केवढं छान ग्रो झालंय, मस्त ग्रो झाले. आता हे आणि कटिंगला आलेलं आहे. आता बघू शकताय ग्रोथ किती झालेली आहे. मी तुम्हाला दाखवलं त्यावेळेला एकदम छोटं होतं, मला वाटतंय एकदम, म्हणजे हे एवढंच असेल, मला वाटतं हे एवढंच असेल मी दाखवलं होतं त्यावेळेला. आता हे खूप मोठं झाले, खूप मोठं झाले. इथे बघू शकता एवढं वाढलेलं आहे, एवढं छान वाटतंय ना हे बघून, मस्त. आपण लावलेल्या झाडांचा आनंदच वेगळा असतोय. आधी मला एवढ्या झाडांची आवड होती, पण मला असं वाटायचं त्यांची खूप केअर करायला लागते, त्यामुळं मग जास्त मी ते डोक्यातच घेत नव्हते. आता जरा वेळ असतो म्हणून म्हणलं चला आपली आवड पण जपूया. बाहेर पण भरपूर जागा आहे आमच्यात झाडं वगैरे लावायला, आणि आता थोडं लक्ष देतोय. पण कसं होतंय, खूप मोठा एरिया असल्यामुळे ते मॅनेज करायला थोडंसं अवघड जाते. तरी सुद्धा जेवढं होईल तेवढं आम्ही मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. बाहेरचं कसं होतंय, गवत खूप येते बाहेर, आणि मग गवत आलं की सगळं ते क्लीन करायला खूप वेळ जातो. त्यामुळं मॅनेज जास्त होत नाही. ते जेवढं होईल, शक्य होईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो. असं काहीसं आहे. आता याला हे कटिंग्स केल्या पाहिजेत असं मला वाटतंय. हे सगळं वॉश करून घेते व्यवस्थित. काय केलंस? वाव 65. गार वाटतंय ना बाहेर? होय. मस्त गरम गरम 65 तळते. आता कृतिकाला मस्त 65 तळून देते.
गरमागरम इथे हे आपलं मॅरिनेट केलेलं आणि इथं लाईट गेलेली आहे त्यामुळे माझं हे सगळं हा पसारा इथंच राहिलेला आहे. आणि म्हटलं हे पहिल्यांदा हे कृतिकाला तळून द्यावं जेणेकरून ती बाहेर ना तर आणि हे गारटल्या बघा, मस्त मम्मा. गरम गरम. हे बघा सगळ्यांनी मम्मा ना घरातच किचन मध्ये सगळं जेवणाचं सोडून हे बघा सगळे फ्रीजच आणून ठेवले घरात. प्लांट्स. ओके मला तर हे सगळ्यात जास्त आवडतं. ठेव 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 तसं नाही पकडायचं. चल बस इथं चल झालेलं आहे हे ओके घे चल. ह्याच्यात मी फूड कलर वापरलेला नाहीये. प्लेनच. कलर असतो त्यात ऑलरेडी दुसऱ्या कुठला मसाला घेतला की ह्यात नसतो त्यामुळे मग वापरला पण नाही मी. जाऊ दे उलट विदाऊट थांब लगेच हात घालू नको. साईडला करायला तर हे थंड होऊ दे मग घे. अगं त्याला सुट्ट सुट्ट केलंय वाफ जाऊ दे म्हणून आणि तू घेतलंच जवळ. दुसरी बॅच आपण ठेवूया. कसं झालं छान झालं. यम्मी. लाईट एक बघ की जरा पाऊस पडला की लगेच लाईटच घालवते. आणि नेमकं आज घालवलं का 65 म्हणून तुला लाईट पाहिजे होती. हा टीव्ही बघत बघत आहे. मस्त पैकी टीव्ही समोर सिंचन लावायचं आणि हे 65 खायचं. छान आहे ना. हो आता दीदी आल्यावर दीदीला पण तळून देते. गरम गरम बाहेरनं आल्यावर बरं वाटतंय ना.